सुनेत्राताई पवार, कार्यामंत्री आमचे सहकारी आशिष लालगी, शरदचंद्र सोनवणे, माजी आमदार मराठा सेवा समाजाचे पदाधिकारी आलाय का भगिनी गेल्या वर्षी आपण सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. ट्रायपॉड पाठवलं मला ट्रायपॉड म्हणजे दिवस आवाजात ट्रायपॉड द्या सांग ना मागे एवढं जीवनातला एक आनंदाचा दिवस आणि शिवाजी महाराजांना उजागर करतो. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, गुणवंत, पुण्यवंत, नीतिवंत आपले जाणते राजे शिवाजी महाराजांचा हा म्हणजे अखंड हिंदुस्थान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा अहंकार म्हणजे लोकशाहीचा ट्रायपॉड द्या ना पेशवा शिवछत्रपती पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे युगप्रवण, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती, रीतीचा राजा म्हणजे शिवछत्रपती. आज छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले शिवनेरीवर साजरी या शिवनेरी गडावर दुसरा व्हिडिओ आहे का व्हिडिओ आहे का दुसरा आणि याची शौर्य चेंज कर मी ट्रायपॉड लावतो. मातीच्या प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा या मातीत शिवरायांचे पाय उमटले. आपण इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. इथली माती मस्तकावर लावून छत्रपती शिवरायांना आपण घरात आणलं. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवा ध्यास घेऊन आपण शिवनेरीवर या निमित्त मी आणि छत्रपतींच्या जयघोषाने कोणतेही संकट आलं तरी पाय रोवून राहण्याची ताकद मिळते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी या जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू रीतीचं राज्य स्थापन केलं. राज्याबद्दलची तळमळ, निष्ठा, पराक्रम, भविष्यकाळांच्या चारित्र्यामुळे आदर्श राजा म्हणून आज राज्य प्रत्येक या विकासाच्या आणि लोककल्याणाच्या योजनांचा विचार करतात. याचा विचार शिवाजी महाराजांनी अर्थव्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी, नियोजन या गोष्टी फार महत्वाचे. महाराजांच्या मात्र महाराजांनी स्वराज्यात एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की शिवाजी महाराज लगेच नवीन जिल्हा स्वराज्य क्रांती घडी बळकट करण्यासाठी शिवराई ही चलन व्यवस्था या काळात अनेक ठिकाणी नद्या आणि कालव्यातून महाराजांनी घाट असते. धरणं बांधली, महाराजांनी शेतकऱ्यांना सैनिक केलं, त्यांच्या हाती शस्त्र दिली. हे मावळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडत आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीच्या कामाला लागत.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे सांगणाऱ्या शिवरायांचे शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम होतं. आणि म्हणून आपणही शेतकरी आपला अन्नदाता आहे, बळीराजा आपला मायबाप आहे, अशाच प्रकारे त्यांच्याकडे पाहतो. शिवरायांच्या गनिमी काव्याचे धडे तर जगातील अनेक देशांकडून गिरवले जात आहेत. दिल्लीतल्या JNU मध्ये देखील त्यांच्या युद्ध नीतीवरचा अभ्यासक्रम सुरू होतोय. महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांना भूगोलाची असलेली जाण, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी याची कल्पना आपल्याला किल्ल्यावरून येते. शिवरायांच्या 11 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मराठा लष्करी लँडस्केप्स म्हणून समावेश केला. आमचे मंत्री जाऊन आले तिकडे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट आपण तयार करतोय. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त या आपल्या गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाची मोहीम देखील आपण हाती घेतोय. परस्त्रीला आई सन्मान मानणारे शिवाजी महाराज हे प्रजादक्ष राजे होते. महायुती सरकार देखील लाडकी बहिणीसारख्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या, यापुढेही सुरू राहतील. आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान देखील मिळवून आपला महायुती सरकार देत आहे. महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी व सभोवतालच्या जुन्नर भागाचा विकास करण्यासंदर्भात देखील आपलं सरकार प्राथमिकता देणार. जुन्नर तालुक्यामधल्या बाकी सगळ्या ज्या काही मागण्या आहेत आपले शरद भाऊंनी इथं मांडलेल्या आहेत, मी त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु या आवश्यक आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच महाराज रयतेचे राजे होते. त्यांना स्वराज्याची म्हणजे सगळ्यांना स्व म्हणजे आपलं वाटेल असं राज्याची स्थापना करायची होती. आणि म्हणून स्वदेशी आणि आत्मनिर्भरता ही महाराजांच्या नीतीमधली महत्वाची धोरणं होती. त्यातून शिवरायांनी आरमाराची निर्मिती केली. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तोच मंत्र उपयुक्त ठरेल. खरं म्हणजे मोदीजी देखील शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी देखील नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मानाचं स्थान दिलं. आणि म्हणून शिवरायांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आपण पुढची वाटचाल करतोय. जगातील बलाढ्य शक्तींना देखील नमवण्याचा पराक्रम आज भारत करतोय. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, भारताला महासत्ता करण्यासाठी शिवरायांचा विचार हा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे विचार करणारे, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष होते, स्वराज्याचे निर्मिते होते. आणि म्हणून त्यांनी मराठी माणसाची हिंदुत्वाची महासत्ता उभी केली. म्हणूनच आपण छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतो. आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलेला आहे. महाराजांनी दाखवून दिलेल्या आदर्श वाटेने आपलं सरकार देखील गेले 3.5 वर्ष काम करत आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करून त्यांच्या स्वप्नातला बलशाली, सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया. आणि आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला तर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक आदर्श महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी क्षेत्रात चांगलं काम केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.